जय श्रीराम. मी लक्ष्मी आपल्या सर्वांचं लक्ष्मी देशमुख डायरीजमध्ये स्वागत करते. आज आहे संडे म्हणजे वीकडेज, वीकेंड, रिलॅक्सेशन. आम्ही संडेला उठून अचानक ठरवलं की रिधानला बाहेर कुठेतरी घेऊन जायचं म्हटल्यावर आम्ही प्लॅन केला की मरीनला जाऊया. मी राहते टिटवाळ्याला आणि टिटवाळ्यापासून CSTला जाणं म्हणजे 2 ते 2.5 तास हा ट्रेनचा प्रवास असतो. आम्ही दुपारच्या वेळी दीड ते पावणे 2च्या दरम्यान टिटवाळ्यावरनं निघून CSTला पोचलो. 4-4:30च्या जवळपास. बाहेर कुठे जायचं म्हटल्यावर रिधानला जाम म्हणजे पक्की खूप मज्जाच येते. मग तो आमचा दोघांचा हात धरून चलो 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 करत होता. टिटवाळा ते CST पोचलो किंवा CSTवरनं टिटवाळ्याला परत म्हणजे घरी परत येईपर्यंत रिधाननी थोडीशी पण झोप नाही घेतली, काही छोटासा नॅप पण घेतला नाही. तो फक्त त्याला बघायचा होता की जवळपास किती चावमाव चालू आहे. पहिले आम्ही क्रॉफिट मार्केटला गेलो होतो. तिथं मला काहीतरी सामान खरेदी करायची होती आणि खरेदी केल्यानंतर आम्ही तिथूनच टॅक्सी पकडून आम्ही मरीन ड्राईव्हला पोचलो आणि इथं बघू शकता तुम्ही रिधानची मस्ती टॅक्सीमध्ये. फायनली आम्ही मरीन ड्राईव्हच्या इथे पोचलो. पण तिथं आम्ही काहीतरी खायला स्टॉप झालो. मंत्रालयाच्या समोर खाऊगल्ली आहे. मग तिथेच आम्ही सँडविच, शेवपुरी, पाणीपुरी असं भरपूर काय तिथंच खाल्लं. स्ट्रीट फूडच आम्ही एन्जॉय केलं. खाल्ल्यानंतर पोटपूजा झाली की आम्ही परत बेने डोसा खायला एअर इंडियाच्या समोर एक छोटा स्टॉल आहे, मेन्स कॅफे करून आहे आय बिलीव्ह. मग तिथेच आम्ही बेने डोसा घेतलेला, मस्त चालू केला आणि टेबलवरच मरीन ड्राईव्हला पोचलो आणि तिथे चणा आणि शेंगदाणेवाला आला होता. मग रिधानसाठी आम्ही चणे घेतले. रिधानला चणे खायला खूप आवडतात आणि तो स्किन सकट खात नाही, ते साली काढून खातो. तुम्ही बघू शकता तो किती एन्जॉय करतो आहे. सी व्ह्यू, पाणी नुसता करत होता तिथे. सी व्ह्यू, सनसेट व्ह्यू सगळं आम्ही एन्जॉय करत होतो आणि जवळपास 6 ते 6:30च्या दरम्यान आम्ही मरीनला होतो. तिथे पाऊण ते 1 तास आम्ही तिथं बसलो होतो आणि व्ह्यू वगैरे एन्जॉय केलं. मग आम्ही परत CST स्टेशनला यायला निघालो. घरी परत आलो. रिधान आणि बघू शकता मग तरी त्याला माझ्या संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागले. खेळत होता. तर रात्री मी फक्त भाजीदेव आमटी केलेली आणि मला दही भात केला होता. मला आमटी खायची इच्छा नव्हती म्हणून. तर घरचा पूर्ण पसारा, किचनचा पूर्ण पसारा आवरला आणि भात लावला. तुम्ही बघू शकता सगळं किचन पसारा होता. मग नंतर तुम्ही शेवटला बघाल की मी पूर्ण जेवण वगैरे करून पूर्ण किचन क्लीन केलेला. मी 3 ते 4 पाण्यानी भात धुते. कारण की हा जो भात आहे तो आमच्या घरचाच आहे, म्हणजे आम्ही खाण्यापुरती शेती लावतो. तर त्याच्यात आम्ही पावडर, किडे न लागण्यासाठी आम्ही पावडर लावून ठेवतो. आमची आई पावडर लावून ठेवतात. मग त्याच्यासाठी आम्हाला जरा 3 ते 4 वेळा भात धुवायला लागतं, म्हणजे तो जर पावडर वगैरे कुठे असेल तर ते पाण्यात निघून जाईल. तुम्ही बघू शकता. मग मी 2 ग्लास पाणी टाकून कुकर लावून घेतला आणि गॅसवर ठेवलं. भात गॅसवर लावून घेतलेला आहे. जेवण बनवताना ज्या भांड्या मागतात, जे भांड्या निघतात ते मी तेव्हाच धुवून ठेवते, ज्याने मला जेवल्यानंतर भांडी हे कमी पडतात घासायला, कारण भरपूर भांडी होते मग आणि मग कंटाळाच येतो.
आम्ही येताना कलिंगड घेऊन आलो होतो. मग ते कलिंगड मी पहिले पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलं होतं आणि मग नंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. रिधानच्या पप्पांनी दूधही आणलं होतं. रिधानला दूध लागतं रात्री झोपताना. मग मी पातेली धुवून घेतली आणि दूधही तापत ठेवलं साईडला. आणि मी दूध नेहमीच स्लो गॅसवरच ठेवते, ज्याने प्रॉपर गरम होईल दूध. आणि पटकन जी थोडीशी भांडी निघाली होती ते मी तेव्हाच धुवून घासून घेतले. इथे भात आमचा झाला होता, तर मी लगेच पटकन गॅस बंद करून घेतला. आणि सिंक आणि आजूबाजूचे जे टाईल्स असतात, जे साबणाच्या फेसमुळे खराब म्हणजे डागवलेले असतात, मग तेही मी घासून घेतलं. सिंक आणि लादी वगैरे जे घासायचं माझं स्क्रब आहे तो वेगळा आहे. म्हणजे जे मी जेव्हा न्यू स्क्रब काढते भांडींसाठी तेव्हा मी जुना जो स्क्रब असतो ते हे मी पूर्ण घासायला यूज करते. तर मग कधी मला गॅस घासायचा असेल किंवा गॅस तर नेहमीच घासलं जातं, पण गॅस घासायचा असेल किंवा खिडक्या मला घासायच्या असतात किचनचे, जे आपण रोज जेवण करतो तर तेल वगैरे जे उडतात त्याच्यासाठी मी इथे चांगलं स्वच्छ सिंकही सुद्धा घासून घेतलं आहे. आणि पटकन भांडीही घासून घेतले. आमचा जाळाही भांडी ठेवायची जो जाळा असतो तोही थोडासा खराब झाला होता. मग त्यालाही मी चांगलं स्वच्छ घासून घेतला. आणि मग भांड्या ठेवून त्याच्यावर ठेवला. मग भांडी मी पाणी निथळल्यानंतर भांडी मी खाली ठेवून घेतलं, ज्याने मला स्पेस जे आहे ते जास्त यूज करायला भेटतं. किचन वट्याच्या प्लेट जो किचन प्लॅटफॉर्म आहे त्याचा स्पेस जो आहे तो मला जास्त यूज करायला भेटतं. तर मग मला चॉपिंग असो किंवा काही असो तर मला यूज पडतं. मग आपला दूधही तापलेला आहे आणि मग मी गॅस बंद करून घेतला. जेवण झालं होतं आमचं. जेवून आम्ही पटकन परत भांडी वगैरे सगळं घासून जेवल्यानंतरचे भांड्या निघतात ते पूर्ण क्लीन केलेलं. मी माझ्यासाठी दहीभात केला होता. मी दहीभात फोडणीवालाही करते, ज्यात मी मोहरी, आलं आणि कढीपत्त्याचं थोडंसं शेंगदाणा हे जरासं परतवून त्याच्यात दहीभातात मिक्स करते. जर दहीभाताची रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच सांगा कॉमेंट्समध्ये. बघू शकता तुम्ही माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि मग आता झोपायची तयारी. फेस वॉश करून घेतला मी. आमचा जो वॉश बेसिन आहे त्याचं ड्रेनेज पाईप जो आहे तो थोडासा खराब झाला आहे, म्हणून मग मी फेस वॉश किचन सिंकमध्येच करते. बेड वगैरे आवरून घेतलं. रिधानचा जो ब्लँकेट आहे तो मी असं सेंटरला अंतरून घेते. त्याला खूप आवडतं असं सेंटरला अंतरलं की तो उडी मारत मारत झोपतो. आणि त्याच्या ब्लँकेटवर टेडी बिअर आहे. मग तो आम्हाला सांगतो टेडी बिअर हे ते कलर्स सांगतो.
फेसवॉश केल्यानंतर मी फेस वाईप जो आहे तो मी केलेला आणि मग स्किन केअर रुटीन म्हणजे मी नाईटला फक्त मॉइश्चरायझर लावते आफ्टर फेसवॉश. हे मी आता 1 वीक अगो स्टार्ट केलेलं आहे. 1 आठवड्यापासून मी हे कंटिन्यू फॉलो करत आहे. स्किन केअर रुटीन मस्ट आहे. नेहमीच स्किन केअर आपण केला पाहिजे ज्याने आपली स्किन प्रॉपर राहते. मी रिदानला हाक मारलं आणि मग रिदान आला. चला मग बाय बाय, गुड नाईट. जे फोटोज लावले आहेत ते सगळे आम्ही तिथं काय काय खाल्लं मरीन ड्राईव्हला ते त्याचे फोटोज आहेत. त्याचे मला व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला म्हणून मी फोटोज बनवला आणि काही पिक्चर्स आहेत ते मी अटॅच केलेले आहेत शेवटला. नक्कीच बघा. शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्रीराम.